हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर इथे गडूला मी झोपवलेलं आहे आणि फ्रेश वगैरे झालेली आहे मी. सो तुम्हाला असं वाटत असेल मी नाकातून बोलते, तर अजिबात नाही. मला ना जाम सर्दी झालेली आहे, नाक माझं चॉकअप झालेलं आहे. सो गडूला झोपवल्याच्यानंतर मी नाश्ता केला आणि नाश्त्याला आज भाजी चपाती होती. भाजी खूप मस्त झाली होती. सो पोटभर असा नाश्ता झाल्याच्यानंतर मग काय आपली किचन अशी वाट बघतच असतं, कारण की असतं ते गडूचं जेवण बनवायची. सकाळी प्रियंकाने भाजी चपाती करून गेली होती आणि मी एका साईडला भातसुद्धा लावून घेतला होता. सो रस्सा भाजी केल्यामुळे ना एक्स्ट्रा असं काही डाळ वगैरे बनवायची काही आवश्यकता नव्हती, कारण की प्रियंकाचं कसं एकच टाईप जेवते. ती सध्या आता ना डाएटवरती आहे. माहीत आहे का डाएट करतात, कारण की मम्मीनी पण तिला समजवलं, इव्हन मी पण तिला समजवलं की डाएट कधीच करायचं नसतं. देवाने बोलतात ना, जे दिले ना ते स्वीकारा. काळं गोरं जाडं पातळ जे काय असेल ते स्वीकारायला शिकायला पाहिजे. मला असं वाटतं की जाडायचं आहे आणि बारीक आहेस ती बरोबर आहे, पण तिला स्वतःला असं वाटतं की मी खूप जाडी आहे म्हणून ती डाएट करते. सो मला तर अजिबात गरज वाटत नाही आहे त्या सगळ्या गोष्टींची. पण ठीक आहे, तिला जे समाधान मिळते ना तर करू द्यात. डाएट करायचं तर करू द्या. फक्त एवढंच की बॉडी ढासळायला नको. एकदा ढासळलीला की वरती येणं थोडंसं कठीण होत जातं. सो असं आहे, त्यामुळे ती एकच टाईप जेवते. रात्रीचं काही ती जेवतच नाही आहे. सो मग इथे मी कडूची तयारी करत होती. त्याला दाल खिचडी लावली. सो आज वाटाणे वगैरे होते ना, जे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ना गडूला मी सगळं असं मिक्स भाज्या देत असते. सो त्याला दाल खिचडी केली आणि माझी तब्येत ठीक नसल्यामुळे ना गाईज मला कटकट क्लाससारखं पण झालेलं. सो मी गोळी वगैरे घेतली आणि झोपली. तर झोप कसली, अर्ध्या तासाची पण झोप नाही. तर उठायची तशी हेच नव्हतं. पण गणू महाराज आमचे उठले होते. सो मलाही उठावंच लागणार होतं. सो मी त्याच्यासाठी मग मी नाश्ता बनवला, त्याला भरवलं आणि मी स्वतः चहा पिली. आल्याचा चहा घेतला आणि त्याच्यासोबत बिस्किटंसुद्धा खाल्ली. देन काय परत आपली हायतीच आहे कामं. सो इथे मी भांडी वगैरे पण घासून घेतली, फ्रेश वगैरे झाली आणि देवपूजा पण केली. आज मम्मीने देवारा बघा ना किती मस्त सजवलं आहे ना, हारांनी आणि फुलांनी. आज फुलं ना खूप जास्त निघाली होती जास्वंदाची, त्यामुळे फुलं मला आज खूप मिळाली. आणि त्यात आज मंगळवार. सो बघा ना, गणपती बाप्पा मोरया. सो मग ते झाल्याच्यानंतर गडूला इथे मी चपाती बनवत होती. तर गडू ना, म्हणजे मी किचनमध्ये जाते ना प्रत्येक वेळेला तो माझ्या मध्ये असतो. जे 5 मिनटाचं काम आहे ना ते अर्धा तासावरती जातं. एक चपाती करायला मला अर्धा तास लागला. इतका मला त्रास देत होता तो. नंतर आम्ही गेलो होतो स्वामींच्या मठामध्ये. सो तिथे दर्शन वगैरे घेतलं. आल्याच्यानंतर त्याला भरवलं दूध चपाती आणि मला ना इथे तापसारखं झालं आहे. सो काय पण असो, पण तुम्ही चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब